यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। बी टीम काम करते आहे आणि बी टीम त्रास देते किंवा त्यांना का आरोपी केलं जात नाही? मग ते काही डॉक्टर किंवा काही लोक असतील। हो, ते आहे। धनंजय देशमुख बोललेले आहेत असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये काही तथ्य आहे। काही लोक ज्या दिवशी घटना घडली त्याच्यानंतर तिथून फोनवरती बोलत होते। त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत आणि जे डॉक्टर आहेत त्यांच्या सोबत मला वाटतं सरकारी वकील आहे। त्याच्यानंतर आका जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा इकडे तिकडे फिरत होते त्यावेळेसही काही लोक त्यांना सहकार्य करत होते। हे बी टीममधले हे जे सहकार्य करणारे लोक होते हे लोक सहआरोपी का होऊ नयेत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। आणि माझंही मत आहे की एखाद्या आरोपीला तो आरोपी झालेला आहे हे सिद्ध झाल्याच्या नंतर सुद्धा त्याला लपवायला मदत करणं, त्याच्या बाजूने बोलणं आणि त्यातल्या त्यात डॉक्टरसारख्या माणसांनी मदत करणं आणि त्याचं मला वाटतं मी सुद्धा एक लेखीपत्र तयार केलं आहे। आता लेखीपत्र मी जे आहे ते बसवराज तेली यांना देणार आहे। बरं, तुम्हाला अजित पवारांनी भेट नाकारली परंतु धनंजय मुंडेंना मात्र त्यांनी भेट दिली का? असं काही नाही। अजितदादांनी मला वेळ वगैरे नाकारलेली नाही। मी वेळ मागितली नव्हती, आदल्या मागितली होती, जाता आलं नाही। अजितदादा हे वक्तशीरपणा पाळणारे आहेत आणि काल मी त्यांना वेळही मागितली नाही आणि मी गेलो नाही। परंतु माध्यमामध्ये बातम्या अशा आल्या की अजितदादांनीच मला वेळ नाकारली, असं काही झालेलं नाही। मी वेळ परवाची मागितली होती, फक्त माझं वेळेवर जाणं झालं नाही हे मात्र खरं आहे। असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना त्यांच्या कोर कमिटीनं पाठराखण केलेली आहे आणि त्यांचा राजीनाम्याबद्दल ते म्हणतात की ते दोषी असतील तर आम्ही या ठिकाणी मी हे बघा, अद्यापर्यंत सुद्धा मी स्वतः धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही। या प्रकरणामध्ये ते राजीनामा त्यांच्याच पार्टीचे लोक मागतात, त्यांची कोर कमिटी त्यांच्याबरोबर असेल, अजितदादा त्यांच्याबरोबर असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे का? आमच्या भाजपाचा हा प्रश्न नाही, प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। आणि मी स्वतः तरी अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही। फक्त हे बी टीम, सी टीम, डी टीम सगळे आरोपी जे आहेत ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आलटापलटी करून घेतलेले आहे। यांचा कसा समावेश आहे बी टीमचा आणि तुम्ही तेलींना काय लिहिणार आहात या पत्रामध्ये? मी पत्र लिहून तुम्हाला त्याची प्रत देणार आहे। ते एक आहे, अजून बरंच काही लिहायचं आहे ना। मी फक्त आरोप केलेले आहेत, परंतु आता SP लेवलला काही पत्र द्यायचे ते SP लेवलला देऊ, IG लेवलला काही द्यायचे तर आज शक्यतो प्रयत्न करणार आहे मी IGंना भेटण्याचा। IGंना म्हणजे जे लोक पोलीस मधले लोक हे जे काही डायरेक्ट आकाला मदत करताना दिसत आहेत, तर हे जे आकांना मदत करणारे लोक आहेत पोलीस दलातले, यांच्यावर ते बी कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई नाही व्हायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे? नाही, तुमची लढाई कुठपर्यंत आली? या सगळ्या प्रकरणातली सुरूच आहे का? अजून सुरूच आहे, अजून कुठं काय संपलंय? ही लढाई अजून बऱ्याच दिवस चालेल, जोपर्यंत हे आकाचे सगळे सहकारी आका आणि त्यांचे ज्यांनी संतोषला मारलेला आहे हे सगळे लोक फाशीवर जाईपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे। अजून फार अप अँड डाऊन होणार आहे त्याच्यामध्ये। मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेस सभा होती त्यावेळेस तुम्ही असं म्हटलं की तुम्ही तारखेला काहीतरी बॉम्ब फोडणार आहेत, ते काय झालं त्याचं? अजून बॉम्ब ना, त्याचे कागद आलेले आहेत ना माझ्याकडे, कागदावर अभ्यास करावा लागतो। अचानकपणे बॉम्ब फोडून उपयोग नाही। संपूर्ण डॉक्युमेंट्स जे आहेत ते येऊन त्याचा अभ्यास करून
मग त्याच्यावरती बॉम्ब फोडला तर तो बॉम्ब हे होतो. आता मी 73 कोटीचा बॉम्ब फोडला होता, त्याचं लागलंय मार्गाला. मला असं कळतंय रात्रीत काय काय गावाचे रस्ते होत आहेत तिकडं. मला असं वाटतं सवड असली तर तुम्ही जे आहे ते एकदा मला वाटतं परळी मतदारसंघात जाऊन यावं. विदाऊट म्हणजे डायरेक्ट BBMचे रस्ते व्हायला लागलेत. त्याला खाली जो हे बेस ते तुम्ही जाऊन बघा ना. मला लोक सांगतायत आमच्या गावचा रस्ता चालू झाला, तो बी थोडा तिडका नाही. 8-8 किलोमीटर 16 किलोमीटरचे रस्ते चालू झाले. माणिकराव कोकाटे असं बोलले की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही शेतकऱ्याला 1 रुपया पीक विमा दिला. 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपया पीक विमा दिला असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. मी त्यांचं बाईट ऐकली नाही. एकदा बाईट ऐकतो आणि जर ते त्या हेतूने बोलले ते पाहून मग त्यांच्यावरती बोलतो. संतोष आणि माझं कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे, 1 रुपयात पीक विमा घेताय तुम्ही, परंतु 400-500 कोटी रुपये आता बी तुमच्याकडे आलेत, तर ते 1 रुपया आता तरी नॅनो युरिया आणि नॅनो DAP वरती खर्च करू नका. सरकारने ज्या गोष्टीवरती म्हणजे उत्पादकता सोयाबीनची आणि कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जे पैसे पाठवलेले आहेत केंद्र सरकारने, ते त्याच बाबीवर खर्च करावेत. नवीन कृषी मंत्र्यांनी एवढी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. अण्णा, आज मनोज जरांगे पाटलांनी प्रेस गंडाचा संतोष हत्या प्रकरणी त्यांनी शंका व्यक्त केली. आरोपी केले जात नाही का, माहिती दिली जात नाही, आरोपींना सोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे. असं झालं तर राज्यात उद्रेक होईल असं त्यांचं. हो, बरोबर आहे ना, त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा माहिती दिली गेली नसेल किंवा आरोपी. आता धनंजय म्हणलाय, केंडे साहेबांनी जे विचारलं तेच आम्ही सांगतो ना की आरोपी अजून बरेच राहिलेले आहेत. हे फक्त एवढेच आरोपी होऊन जमणार नाहीत. ज्यांनी मदती केल्या, ज्यांचे CDR चेक करायला पाहिजेत, त्या सगळ्यांचे पत्र जे आहेत ते आम्ही बी देणार आहोत. या लोकांचे तुम्ही CDR तपासा आणि CDR मध्ये लोक जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी, ते आरोपी व्हावेत. असे अनेक लोक आहेत. महादेव मुंडेच्या खून प्रकरणात आता पुन्हा एक अधिकारी बदलले आहेत. हो, मीच म्हणलो होतो ज्यावेळेस त्यांनी DY सुरुवातीला मला काय वाटलं होतं, तपास माझी स्वतःची मागणी SP बीड यांच्याकडे LCB कडे हा तपास द्यावा, परंतु त्यांनी तसं केलं नाही. DYSP अंबाजोगाईकडे दिलं. मला कळाल्याबरोबर मी SP-ना परत फोन केला की तुम्ही SP साहेब ज्या DYSP कडे तपास देताय ते एवढे ॲक्टिव्ह नाही आहेत, ते डिॲक्टिव्ह माणूस आहे, तुम्ही कसं काय महादेव मुंडेच्या याच्यामध्ये तपास दिला. नाही म्हणले, मी LCB जोडून दिली, परंतु LCB पूर्णपणे जोडलेली होती. आता मात्र मागं LCB सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याकडं त्याचा तपास दिला आहे. आणि माझं मत आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवतींना उपोषणाला बसायची पाळी येऊन देऊ नये. बीड SP-नी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 100% महादेव मुंडेचे मारेकरी सापडवले पाहिजेत, कारण 15 महिने संपलेत, आता 16वा महिना चालू झाला. सुदर्शन गुल्हेचे व्हॉइस सॅम्पल काय त्याच्यात निघेल, तुम्ही थोडे अंदाज व्यक्त करता? हे पहा, हे पोलीस तपासाचा भाग आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलावं. व्हॉइस सॅम्पलवरती पोलीस तपासावर म्हणजे अमका हिरो अमक्या हिरोईन बरोबर काय बोलला याचे सॅम्पल निघतात ना 10-10, 15-15 वर्षाचे. तर सुदर्शन घुलेसारखा अतिशय नामचीन गुंड आहे, त्याचे तर सापडलेच पाहिजेत ना. आणि तो कोणाकोणाला काय निश्चितपणे पुढे आलं पाहिजे. खंडणीत पण त्याला आरोपी केलाय. 100% होणारच ना. तो कशाला गेलेला आहे तिथं? तो तुकारामांचे ग्रंथ आणायला गेलता का? दुसरं मिळत नाही म्हणून त्या मासाजोगला गेलता का? आणि तिथं गेल्याच्या दलित समाजाच्या पोराला मारहाण केली त्यांनी. वॉचमॅन होता तो, त्याला मारहाण केली म्हणून तर हा वाद उत्पन्न. एका दलित समाजाच्या लेकराला वाचवायला गेला संतोष, आणि संतोष हा फार प्लेन पोरगा होता. तुम्ही त्याच्या गावात जाऊन आला असता,
1.5 कोटीची बक्षिसं त्यांनी मिळवली आणि तो भविष्यातला आमचा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य राहिला असता. एवढ्या ताकदीचा पोरगा होता आणि कधीच कोणाबरोबर काय वाद केलेला नाही. एवढा नम्र आहे. त्याचं गाव त्यांनी पाणीदार गाव केलंय. तुम्ही त्याच्या गावात जाऊन बघा, हातपंपातून पाणी येते उलट. इथपर्यंत पाण्याचं काम त्यांनी केलंय. इतका सुंदर पोरगा तुम्ही फक्त तुमच्या 1.5 कोटी रुपयासाठी मारला, याचं वाईट वाटतं.